श्री गुरुचरित्र अध्याय 17 श्री गणेशाय महासिद्धमणी नामकरणी गुरुभक्त शिखामणी तुझी भक्ती गुरुचरणी लीन जाहली निर्धारी कृष्णावेणी तटा केसी भुवनेश्वरी पश्चिमेसी औदुंबर वृक्षेसी राहिले श्री गुरुपरियेसा गौप्य रूप वसती गुरु ठाव असे अगोचरू अनुष्ठान धुरंधरू चतुर्मास येणे परिसिद्ध स्थान असे ग्रहण भुवनेश्वरी सन्निधान विशेष श्री गुरु राहिले म्हणून उत्कृष्ट झाले महिमान करवीर क्षेत्र नगरात ब्राह्मण एक वेदरत शास्त्र पुराण विख्यात सांगे कळत विद्वज्जना आग्रविधी असे आपण जाणे तर्क व्याकरण अनेक प्रमाण आचरण कर्ममार्गी रत होता त्यासी झाला एक सूत मूर्ख असे उपजत देववशे माता पिता मृत समाधान होऊन या दिवस मास वर्धता 12 वर्षे 7 झाली केवळ व्रतबंध करीती कुलाचार तया द्विज कुमर कासी न ये स्नान संध्या त्यासी गायत्री मंत्र परियसी वेदकेचा मूर्खाशी पशु समान झाला असे जेथे सांगती अध्ययन जाऊन आपण शिकू म्हणे तावन मात्र शिकताची क्षण सवेची विस्मृती होय त्यासी त्या ग्रामीचे विद्वज्जन निंदा करीती सकळ जन विप्रकुळी जन्मून ऐसा मूर्ख उपजलासी जासी नाही सहोदर त्यासी विद्या बंधू भ्रातर सकळी का वंदे होय नर विद्या असे ऐशा गुणे एखादे समय विदेशासी जाय नर विद्याभ्यासी समस्त पूजा करीती त्यासी विदेश होय स्वदेश जासी विद्या असे बहुत तोची होय ज्ञानवंत त्याचे देही देवत्व पूजा घेई सकळांपाशी ऐकोनी ब्राह्मणांचे वचन ब्रह्मचारी करी नमन स्वामींनी निरोपिले ज्ञान विद्याभ्यास करावया जन्मांतरी पूर्वी आपण केले नाही विद्यादान न ये विद्या याची कारण त्यासी काय करणे म्हणत असे ऐसा आपण दोषी उद्धरावे कृपेसी जरी असेल उपाय यासी निरोपावे दातारा परिसोनी ते ब्राह्मण सांगताती हासोन होईल पुढे तुझं जनन तधी येईल तुझ विद्या ऐसे नाना परी निचोत्तरेसी बोलती द्विज लोक त्यासी वैराग्य धरुणी मानसी निघाला बाळारण्यासी मनी झाला खेदे खिन्न म्हणे त्याची आपला प्राण समस्त करिता दूषण काय उपयोग वाचुनिया भिल्लवडी ग्रामासी आला ब्रह्मचारी परियसी अन्नोदक न घे उपवासी पातला निशी दैव वशे जेथे असे जगन्माता भुवनेश्वरी विख्याता तेथे पातला त्वरिता करी दर्शन तये वेळी न करी स्नान संध्या देखा अपार करीत असे दुःखा देवद्वारा सन्मुखा धरणे घेतले तयावेळी येणे परी दिवसतीनी निर्वाण मन करुणी अन्नोदक त्यजुनी वैसला तो द्विजकुमार न हे काही स्वप्न त्या लागोनी म्हणोनी कोपे बहुमनी म्हणे अंबा भवानी का उपेक्षिसी आम्हासी आक्रोशोनी तयवेळी शस्त्रे घेऊन या प्रबळी आपुली जिव्हा तत्काळी छदनी वाहे देवी चरणी जिव्हा वाहुनी आंबेसी मागुती म्हणे परियसी जरी मज तू उपेक्षिसी वाही नशिर तुझे चरणी ऐसे निर्वाण मानसी क्रमिता झाला तो निशी स्वप्न झाले तयासी ऐका समस्त श्रोते जन एक बाळ ब्रह्मचारी नको आक्रोशू आम्हावरी असे कृष्णा पश्चिम तिरी त्वरित जाय तय स्थानी औदुंबरांचे वृक्षातळी असे तापसी महाबळी अवतार पुरुष चंद्रमोळी तुझी वांछा पुरविल ऐसे स्वप्न तयासी झाले अभिनव परियसी जागृत होताची हर्षी निघाला त्वरित तेथोनी निघाला विप्र त्वरित पाहून पोहत गेला प्रवाहात पहिला तटा जाऊन त्वरित देखता झाला श्री गुरुसी चरणांवरी ठेवणी माथा स्तोत्र झाला करिता श्री गुरुमूर्ती संतोषता आश्वासिती तयावेळी संतोषोनी श्री गुरुमूर्ती माथा हस्त ठेविती ज्ञान झाले त्वरिती जीवा आली तत्काळा इति श्री गुरुचरितामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक समाधे भिल्लवडी स्थान महिमा वर्णनम मंदमती ब्राह्मण वर प्रदानम नाम सप्तदशोध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।